आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. लोड शेडिंगने शेतकरी हैराण, जीव धोक्यात घालून रात्रभर शेतात जाण्याची वेळ. शिवसेना शिंदे गटाचा महावितरणला इशारा. मिरज तालुका व परिसरातील ग्रामीण भागामध्ये सुरू असलेल्या वारंवार लोड शेडिंग, अनियमित वीज पुरवठा आणि कमी दाबाच्या समस्येमुळे शेतकरी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला असून या गंभीर प्रश्नावर आज शिवसेना शिंदे गट तसेच इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सांगली विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर केले. सदर निवेदनामध्ये सध्या सुरू असलेल्या शेती हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देणे अत्यंत गरजेचे असताना दिवसभर वीज गायब राहणे, रात्री अपरात्री वीज पुरवठा सुरू होणे आणि कमी दाबामुळे मोटारी बंद पडणे अशा समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ऊस, भाजीपाला, फळबाग तसेच इतर पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने उत्पादन धोक्यात आले असून अनेक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. रात्री उशिरा वीज येत असल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. यावेळी सर्पदंश, अपघात तसेच वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत असल्याने शेतकरी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणावाखाली जीवन जगत असल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याशिवाय कमी दाबामुळे मोटारी जळणे, ट्रान्सफॉर्म निकामी होणे आणि विद्युत यंत्रणेत वारंवार बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील अनियमित लोडशेडिंग तात्काळ बंद करावे, शेती पंपासाठी नियमित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा, दिवसाच्या ठराविक वेळेत वीज देण्याचे नियोजन करावे, खराब ट्रान्सफॉर्म व विद्युत यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी, तसेच वीज पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्वसूचनेसह जाहीर करावे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर, विजय तात्या पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मैगुरे, इस्माईल उर्फ मौलाभाई कुर्णे, प्रदीप सावंत, अजित शेजोळ, तुषार खांडेकर, संजय लिंबिकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव संगपाळ, शमशेर नदाब, डॉक्टर अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेटबाळे, प्रदीप पुजारी, मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संगपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णात झेंडे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.